आज मी त्या चॅलेंजविषयी बोलणार आहे की आपल्यापैकी बरेच लोक ते लहानपणापासून फेस करत आले आणि आजही त्यांना हा प्रॉब्लेम येतोच आहे. शाळेत असताना आपल्यासोबत अशी काही मुलं मुली होते की ते आपल्यापेक्षा कमी अभ्यास करत होते, पण तरी ते मार्क्स आपल्यापेक्षा जास्त घ्यायचे. कॉलेजमध्ये असताना सुद्धा असे काही स्टुडंट्स होते की ते त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला सॅक्रिफाईस न करता ते लोक सहजरित्या पास व्हायचे. आणि असे काही लोक होते की ते रात्रंदिवस अभ्यास करत बसायचे. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त स्टडी असायचा, हार्डवर्क भरपूर करायचे, पण त्यांना यश मात्र पाहिजे तेवढं मिळत नव्हतं. मग मला प्रश्न पडायचा की यार कसं मॅनेज करतात हे लोक? फॅमिलीलाही वेळ देतात, त्यांचे पर्सनल गोष्टी मॅनेज करतात, कुठं ट्रिप निघली तरी ते मिस करत नाहीत, कुठं फंक्शन असलं तरी तिथं नेहमी हजर असतात. तर अशा कोणती गोष्ट आहे की ते त्यांना एवढं प्रोडक्टिव्ह बनवते? तर ते आहे त्यांची प्रोडक्टिव्हिटी. की ते प्रोडक्टिव्हिटीला मॅनेज करतात, त्यांची प्रोडक्टिव्हिटी लेवल ही हाय असते. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे बेसिकली काय आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादा ऑर्गनायझेशन किंवा एखादा व्यक्ती किती एफिशियंटली काम करतो आपण त्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, बरोबर? म्हणजेच काय, व्हेन यू हॅव हाय लेवल ऑफ प्रोडक्टिव्हिटी यू कॅन फिनिश मोर टास्क इन शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. मग तुम्ही स्टुडंट असो, वर्किंग प्रोफेशनल असो, बिझनेसमॅन असो किंवा सेल्फ एम्प्लॉईड, काहीही असो, प्रोडक्टिव्हिटी आपल्या सर्वांना गरजेचीच आहे जर आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी जर मॅनेज करायच्या आहेत. आणि मग जेव्हा मी माझी प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढवायचं ठरलं तर मी अशा काही गोष्टींचं ॲनालिसिस केलं आणि त्यातनं 5 पॉईंट्स असे काढले आहेत की ते जर आपण अंमलात आणले तर आपली प्रोडक्टिव्हिटी लेवल 2, 3, 4, 5 आणि त्यापेक्षाही जास्त पटीने वाढू शकते. नंबर 1, स्टे ऑर्गनाइज्ड. रात्री झोपण्याच्या अगोदरच आपल्याला क्लॅरिटी पाहिजे उद्याच्या दिवसाची की एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपलं काय असणार आहे, नाही कट टू कट तरी. त्यासाठी मग आपण टू डू लिस्ट फॉर्मॅटचं यूज करू शकतो की आपल्याला नेमकं उद्या काय काय करायचं आहे. आता ही टू डू लिस्ट बनवत असताना किंवा ती एक्झिक्यूट करत असताना प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक्सचा आपण यूज करू शकतो. त्यामध्ये काय सांगितलं, एखादं टास्क आपल्याला जर अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे तर ते आपण आपल्या टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवायचं आहे. जे टास्क इम्पॉर्टंट आहे पण एवढं अर्जंट नाही तर ते आपण काय करायचं, त्याला सेकंड प्रायोरिटी द्यायची. एखादं टास्क आहे ते अर्जंट आहे बट नॉट इम्पॉर्टंट आहे तर ते काम आपण डेलिकेट करू शकतो. म्हणजे काय की आपण दुसऱ्याला सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या फॉर्मची झेरॉक्स काढून आणायची तर त्यासाठी आपण डायरेक्टली न जाता जो एखादा व्यक्ती असेल, आपला मित्र किंवा घरचा कोणी मेंबर, तर आपण त्याला सांगू शकतो की येताना ती झेरॉक्सची प्रिंट घेऊन आपण त्याला सॉफ्ट कॉपी जी आहे ती पाठवू शकतो. तर असं आपण आपला टाईम जो वाचू शकतो आणि त्याने ही प्रोडक्टिव्हिटी आपण वाढवू शकतो. आता सर्वात निकामी सेक्शन की जो आपल्याला ट्राय करायचं एलिमिनेट करण्याचं डायरेक्टली, तर तो म्हणजे की नायदर अर्जंट नॉर इम्पॉर्टंट. आणि मेन म्हणजे आपण ह्याच गोष्टींना जास्तीत जास्त आपला वेळ देत असतो आणि त्यामुळे आपली जे अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं असतात ती बाजूला राहून जातात. त्यामध्ये येतं मग इन्स्टा रोल स्क्रोल करणं किंवा मित्रासोबत बाहेर वगैरे जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आता टू डू लिस्टचं नाही खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, कारण एक प्रॉपर डायरेक्शन आपल्याला त्यामुळे भेटते. नाहीतर काय होतं की बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याकडे करण्यासाठी असतात आणि हे करू की ते करू, त्यामुळे नेमकं कोणतं करावं आपल्याला ते ऑर्गनाइज नसतं आणि त्यामुळं मग ठीक आहे करू म्हणून आपण पुढे ढकलतो. आणि प्रोक्रास्टिनेशनच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बोललो होतो की आपण एक सुपर लेझी आणि इझी टास्क आपण चूज करतो, जसं की इन्स्टा रील स्क्रोल करणं, आणि त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. तर वेळ चालला जात असतो आणि आपल्याला मग जेव्हा अचानक आठवण येते की प्रोडक्टिव्ह काम तर आपलं करायचं बाकी, आपण तर नॉन प्रोडक्टिव्ह करत होतो. तर मग त्यावेळी काय होतं की आपल्याला अचानक आठवण येते की चला आता आपल्याला जेवण करायचं आहे, भूक लागली आहे, आपण तर जेवलोच नाही अजून. मग परत जेवण केल्यानंतर जेवण एकदम भारी होतं, सुस्ती येते, थोडीफार झोप घेतो. झोप झाली, झोपेतून उठलो की कोणत्या तरी मित्राचा कॉल यायला असतो, तर म्हणतो चला आपलं 15-20 मिनिटाचं काहीतरी काम आहे आपण करून येऊ. ते काम आपण करायला गेलो की ते 15-20 मिनटं म्हणता तिथं आपले 1-2 तास चालले जातात. बाहेर फ्रेश होण्यासाठी आपण गेलो असतो, पण तिथून आल्यानंतर तरी आपल्याला थोडा थकवा वाटतो. मग असं वाटतं की ठीक आहे आता आपण नाही का थोड्या वेळाने करू. असं करत करत संध्याकाळ झाली असते, दिवस मावळलेला असतो आणि मग असं वाटतं की चला आता फ्रेश, आता उद्यापासून आपण स्टार्ट करू. पण रात्री झोपताना आपण टू डू लिस्ट बनवत नाही, आपलं काहीच ऑर्गनाइज नसतं. दुसऱ्या दिवशी उठलं की सेम आपली गोष्ट रिपीट होत असते. म्हणून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज असणं आणि टू डू लिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे. नाव नंबर 2, स्टार्ट बिकमिंग अन अर्ली रायझर. आता लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की जल्दी सोये जल्दी जागे वो दुनिया में सबसे आगे. पण जसं जसं आपण मोठं होतोय तसं आपल्या उठण्याचा टायमिंग हा उशीर होत चाललेला आहे. रात्री 11-12 झोपून सकाळी 5-6 वाजता जरी उठलं तरी असे बरेचसे कामं आहेत की ते आपल्या कॉलेज किंवा ऑफिसला जाण्या अगोदर आपण फिनिश करू शकतो. पण नेमकं काय होतं की आपल्याला रात्री झोपायलाच उशीर होतो, 1-2 वाजतात. आणि त्यामुळे काय होतं की सकाळी कसं बसं उठून आपण काय करतो, डायरेक्टली आवरतो आणि कॉलेज किंवा मग आपल्या ऑफिसला चाललं जातो. मग त्या वेळेमध्ये आपलं कोणतंही काम कंप्लीट होत नाही. सकाळी लवकर उठणे हा बेसिकली आपल्या सवयीचा भाग आहे, तो हळूहळूच लागतो आणि तो आपल्या स्वतःलाच मॅनेज करावा लागतो. सो ते आपल्यालाच बघायचं की आपण कसं लवकर झोपू शकतो आणि कसं लवकर उठू शकतो, कसं आपण रात्री आपला स्क्रीन टाईम जो आहे कन्झ्युमचा तो कमी करू शकतो. कारण जेणेकरून लवकरात लवकर झोप येईल आणि सकाळी उठल्यानंतरही आपल्याला जास्त आळसलेलं वाटणार नाही. कारण स्क्रीन कन्झ्युम केल्यामुळं सकाळी आपल्याला बराच वेळा आळसलेलं वाटतं आणि बराच वेळ झोपूनही आपल्याला आपली झोप पूर्ण झाली नाही असं फील होतं. नाव नंबर 3, मेक अ यूज ऑफ टाईम मॅनेजमेंट टेक्निक्स. एक पोमोडोरो टेक्निक आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि ज्यांची प्रोडक्टिव्हिटी हाय
त्यांना माहिती असेल की याचा किती उपयोग होतो. तर या टेक्निकमध्ये काय करायचं की जेही टास्क आपल्याला करायचं आहे ते पहिले सर्वात अगोदर चूज करायचं आणि ते चूज केल्यानंतर आपण 25 मिनिट आणि 5 मिनिट असे 2 स्लॉट्स ठेवायचे. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टायमर लावायचं आणि टायमर लावल्यानंतर 25 मिनिटं आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्ट न होता आपला फोन बाजूला ठेवून वगैरे आपण फुल फोकसने ते काम करायचं जे आपण टास्क ठरवलेलं आहे. आणि मग 25 मिनिटानंतर जेव्हा टायमर वाजेल तेव्हा आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. हा 5 मिनिटाचा ब्रेक संपल्यानंतर आपल्याला परत वापस यायचं आहे. त्या 5 मिनिटमध्ये वॉशरूमला जाणं असेल किंवा आपलं मोबाईल यूज करायचा असेल, व्हॉट्सअप, पाणी पिणे, काय करायचं ते आपलं काम करायचं 5 मिनिटांमध्ये. नोटिफिकेशन चेक करायचं असेल, कोणाला रिप्लाय करायचा असेल, काय करायचं. पण ते 5 मिनिटानंतर आपल्याला परत वापस यायचं आहे. वापस आल्यानंतर परत 25 मिनिट फुल फोकसने आपल्याला ते टास्क कंप्लीट करायचं आहे. 25 मिनिटं ते अभ्यास करायचा असेल किंवा काही काम करायचं असेल ते केल्यानंतर 5 मिनिटचा परत ब्रेक घ्यायचा आहे. अशा 4 सायकल आपल्याला कंप्लीट करायच्या. त्या 4 सायकल कंप्लीट केल्यानंतर एक मोठा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला 20 किंवा 30 मिनिटांचा वगैरे. त्यानंतर परत आपल्याला वापस यायचं आहे आणि 4 सायकल कंप्लीट करायच्या आहे. जोपर्यंत आपल्याला म्हणजे आपल्याला एक टास्क जे ठरलेलं आहे किंवा वेळ आपल्याला वाटतं की बऱ्यापैकी आपण आज टास्क कंप्लीट केलं आहे, काम केलं आहे, तोपर्यंत ते आपल्याला सायकल करत राहायचे दिवसभरांमध्ये आपल्या स्केड्यूलनुसार. मी स्वतः ही टेक्निक खूप दिवसांपासून यूज करतो आहे आणि ऑब्झर्वेबल चेंजेस मला माझ्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये दिसून आलेत. सो मी रिकमेंड करेल की जर तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल किंवा इतर कामांसाठी जर वेळ काढायचा असेल तुमचं मेन काम किंवा ऑफिसचं काम सोडून, तर तुम्ही नक्की ही टेक्निक अप्लाय करा आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. नाउ पॉईंट नंबर 4, एन्फोर्स पार्किन्सन्स लॉ. एखाद्या व्यक्तीने किती जास्त काम केलं यापेक्षा ते किती कमी वेळेत केलं याला महत्त्व आहे आपल्याला हे माहितीच आहे. समजा आपल्याकडे टास्क आहे 6 mm खेळ आपल्याला भिंतीमध्ये ठोकायचा आहे, तर त्यासाठी लागणारा प्रॅक्टिकली किंवा आयडियली वेळ किती आहे, 5, 10 किंवा 15 मिनटं, बरोबर. जर तो खेळा ठोकण्यासाठी आपण जर विचार करतोय की आपल्याकडे बराचसा वेळ आहे, मग तो खेळा आपण 3 mm आत 3 mm बाहेर परफेक्टली पॅरलल भिंतीला असला पाहिजे त्याचं हेड. तर तो 6 mm खेळा ठोकण्यासाठी परफेक्शनिझमच्या नादी लागून आपण अर्धा 1 तास जर लावत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपली प्रोडक्टिव्हिटी लेवल ही कमी आहे आणि आपल्याला त्याला वाढवण्याची गरज आहे. तर पार्किन्सन्स लॉ काय सांगतो की एखादं टास्क जे काही तुम्हाला करायचं आहे त्यासाठी आयडियली किंवा प्रॅक्टिकली लागणारा वेळ किती आहे ते कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर मग त्याच्या आजूबाजूला थोडाफार वेळ कमी जास्त लागला तर हरकत नाही, पण परफेक्शनिझमच्या लादी लागून तुम्ही जर एखाद्या टास्क कंप्लीट करायला 1 दिवस लागत असेल तर 2, 3, 4 दिवस वाया घालवू नका. त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी लेवल ही कमी होते. ठरलेल्या वेळातच किती परफेक्ट काम करता येईल याचा प्रयत्न करा. आता मी हे जे एक्झाम्पल तुम्हाला खेळायचं असेल हे छोटं जरी वाटत असेल तरी त्याची डेप्थ तुम्ही समजून घ्या की मला नेमकं त्यात काय सांगायचं आहे. नाउ लास्ट बट नॉट लिस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट नंबर 5, अलॉट अ सेपरेट टाईम फॉर नॉन प्रोडक्टिव्ह थिंग्स. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की काही लोकांकडे मौज मजा करण्यासाठी खूप जास्तीचा पैसा आहे, तर काही लोकांना एक टाईमचं जेवणासाठी सुद्धा काही भेटत नाही. आणि फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत की काही लोकांकडे कमी आहेत, काही लोकांकडे जास्तीच आहेत, काहींकडे बिलकुलच नाहीत. पण नेचरने आपल्याला एक गोष्ट मात्र सर्वांना सेम दिली आहे, ते म्हणजे एका दिवसांचे 24 तास. मग तुम्ही असो किंवा मी, श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांना एका दिवसाचे 24 तासच भेटतात. मग आपण जर आपलं कॅल्क्युलेशन्स केलं तर एका दिवसामधून आपले 8 तास जातात झोपण्यामध्ये, 8 तास जातात ऑफिस किंवा कॉलेजला वगैरे. त्या उरलेल्या 8 तासांमध्ये मान्य आहे की आपल्याकडे घरची कामे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या असतात, जेवण किंवा बाकी सगळं त्याच्यातच येतं. पण त्यातलेही जे काही वेळ आपण थोडाफार काढू शकतो तर आपण तो नक्की काढायला पाहिजे आणि प्रोडक्टिव्ह गोष्टींवरती थोडासा इन्व्हेस्ट करायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की आपण काहीतरी आपल्याकडं नियोजनच नसतं आणि त्यामुळे आपण काहीतरी वेब सिरीज म्हणा किंवा इन्स्टा स्क्रॉलिंग म्हणा या गोष्टी करत बसतो. आणि एंटरटेनमेंट करणं हे काही चुकीचं नाही आहे, त्या आपण करायलाच पाहिजे की मनोरंजन असेल, पण त्यावरती पण खूप मोठ्या मोठ्या वेब सिरीज बघत बसणं आणि त्यासाठी बरेचसे लोक तर रात्री पण जागत असतात. तर मग ते कितपत योग्य आहे आपण हा विचार करायला पाहिजे. आणि या मोठमोठ्या वेब सिरीज किंवा मूवीज जरी आपल्याला फ्रीमध्ये बघायला भेटत असतील, म्हणजे जे पायरेटेड कॉपीज असतात मोबाईलवरती मिळतात, पण तरी आपण सबस्क्रिप्शन न घेता काही पैसे न देता तरी आपल्या तिथं जर चार्ज काही होत असेल तर तो आपला मौल्यवान वेळ आहे. सो मला असं वाटतं की आपण थोडंसं तिकडेही लक्ष द्यायला हवं. दिवसभरातून आपण किती वेळ 1 तास 2 तास तिथे द्यायला पाहिजे तर आपण ते ठरवायला हवं अगोदर आणि त्यानुसार तेवढा वेळ तिथं जायला हवा, जेणेकरून इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ जे टाईम आहे आपलं होईल आणि प्रोडक्टिव्ह गोष्टी आपण त्यातनं करू शकतो. म्हणजेच काय तर ह्या नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला सेपरेट वेळ द्यायचा आहे. कारण की जेव्हा आपण प्रोडक्टिव्ह करत असतो तेव्हा आपल्याला विचार नको यायला की आपल्याला या गोष्टी करायच्या, मोबाईल बघायचा आहे किंवा वेब सिरीज बघायची, नोटिफिकेशन्स बघायचे, ह्या गोष्टी आपल्याला नको लक्षात यायला. सो एकंदरीत हा सेपरेट
वेळ आपल्याला आपल्या नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टींनासुद्धा द्यायचा आहे, की त्यातनं असं काही एंटरटेनमेंट वगैरे भेटत असेल आपल्याला तर. आणि ह्या ज्या नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी की जिथं आपल्याला खूप फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशनची गरज नसते, तर आपण प्रवास करत असताना लाईक कॉलेजला जातो आहे किंवा ऑफिसला जातो आहे त्यावेळी आपण ह्या गोष्टी करू शकतो, जेणेकरून काय होईल की आपला वेळ हा तिथं वाचवू शकतो आपण. तर मग ठीक आहे, काही लोकांना नेचरही किंवा आजूबाजूला काय चाललं आहे तेही बघायचं असेल, तर मग त्यांनी काय करायचं आहे की त्यांचं परत वेळ किंवा ते टाईम मॅनेजमेंट त्या लेवलनुसार करायचं आहे की मला ऑफिसला जात असताना किंवा कॉलेजला जात असताना आजूबाजूला बघायचं आहे काय चाललेलं आहे. तर मग त्या व्यक्तीने तसं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. आता हे जे 5 पॉईंट्स आहे माझ्या ॲनालिसिसनुसार मला खूप जास्तच इम्पॉर्टंट वाटतात. आणि अजून काही 5 आहेत की स्मॉल पॉईंट्स मी ते काढलेले. त्याच्यामध्ये आहे नंबर 1, तुमचं दिवसभरातलं टफ काम तुम्ही तेव्हा करा जेव्हा तुमची एनर्जी लेवल ही हाय असेल, जेणेकरून काय होतं की त्यावेळेत आपलं काम ते निपटून जातं. त्यानंतर टिप नंबर 2, एक प्रॉपर ईटिंग आणि स्लीपिंग शेड्यूल जर आपला असेल ना, तर आपली एनर्जी जी असते ती एक लेवल बरोबर बरकरार राहते जेव्हा आपण ते काम करत असतो. अदरवाईज काय होतं की आपल्याला लेझीनेस वगैरे ह्या ज्या गोष्टी किंवा आळस वगैरे येतो कामाच्या वेळी. सो एनर्जीचं एक प्रॉपर रेग्युलेशन ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. टिप नंबर 3, असे काही ॲप्स अवेलेबल आहे की ते आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपली हेल्प करू शकतात, की जसं की गुगल कॅलेंडर आहे ऑर्गनाईज ठेवण्यासाठी, आणि टू डू लिस्ट असेल किंवा पोमोडोरो टेक्निकचंही एक ॲप भेटतं, तर ते ॲप यूज करू शकतो. आणि इतरही बरेचसे प्रोडक्टिव्हिटी ॲप अवेलेबल आहेत की त्यांचा यूज करून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काय करू शकतो, तर आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. टिप नंबर 4, डिस्ट्रॅक्शन फ्री जागी किंवा मग तुमचे काही फोनचे नोटिफिकेशन्स जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असतील तर त्यांना ऑफ करण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 5, अधूनमधून का होईना पण तुमचे फॅमिली किंवा फ्रेंड्स जेव्हा केव्हाही ट्रिप काढत असतील तर त्यात नक्की सहभागी व्हा. होप सो की नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि यस तर शेअर करा तुमच्या त्या व्यक्तींना की ज्यांनी हा व्हिडिओ बघावा असं तुम्हाला वाटतं. प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अजून काही टिप्स तुमच्याकडे असतील तर मला पर्सनली किंवा मग कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.